फायनल पेपर मित्रांनो आपण जेव्हा देत असतो तेव्हा आपल्या बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक गोंधळ निर्माण होत असतो. तो कशाचा? तर अननोन प्रश्नांचा. मग जे प्रश्न आपण कधी वाचले नाही, कधी कुठे बघितलेच नाही, तर असे प्रश्न मित्रांनो आपल्याला खूप कन्फ्यूज करत असतात. आपला कॉन्फिडन्स लो करत असतात मित्रांनो. आणि हा लो झालेला कॉन्फिडन्स मित्रांनो आपल्याला घातक असतो. आणि मित्रांनो बघा या सगळ्या गोष्टीवरती जे अननोन प्रश्न असतात, जे आपल्याला माहिती नसतात, असे प्रश्न आपले जे हाल करत असतात मित्रांनो, याच्यावरती मी एक रामबाण उपाय शोधला मित्रांनो. तो म्हणजेच काय एमसीक्यू टिप्स अँड टेक्निक नावाचा माझा कोर्स. त्याबद्दल तुम्हाला मी शेवटी सांगेलच. पण मित्रांनो हे जे अननोन प्रश्न असतात, या अननोन प्रश्न मित्रांनो आपण लॉजिक नेमकं कसं लावलं पाहिजे या संदर्भातला हा व्हिडिओ बघा. मी तुम्हाला काही प्रश्न दाखवतो, ते प्रश्न तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेतो. तुम्हाला सांगतो की लॉजिक नेमकं लावायचं कसं असतं. बघा आपण सॅम्पलच बघूयात मित्रांनो, तोपर्यंत तुम्हाला काय विश्वास बसणार आहे बघा. मित्रांनो बघा लॉजिक लावणं म्हणजे काय बघा. लॉजिक लावणं म्हणजे गोळी मारणं नव्हे. लॉजिक लावणं म्हणजे काय? काहीतरी तथ्यांचा, काही सायंटिफिक म्हणा प्रॅक्टिकल काही गोष्टींचा आधार घेऊन आपण त्या प्रश्नाचं उत्तर काढतो. दॅट इज कॉल्ड लॉजिक. त्यालाच म्हणतो मित्रांनो काय आपण लॉजिक. आता तुम्ही तुमच्या भाषेमध्ये काय गोळ्या मारणं म्हणा, टुक्का मारणं म्हणा, काही म्हणा, पण मी त्याला लॉजिक म्हणतो. ते तुम्हाला शिकायचं मित्रांनो. हे वापरायचं कसं ते आपण बघू. ओके बघा आता मित्रांनो बघा याच्यात बघा तुम्हाला एक प्रश्न दाखवतो बघा मी. मागच्या एका तलाठीच्या एक्झामला बघा टीसीएस एक्झाम घेतली, त्या एक्झामला बघा एक प्रश्न आला बघा. वाचा प्रश्न बघा काय विचारला बघा. एक जीकेजीएसचा प्रश्न विचारला बघा. प्रश्नात काय म्हटले बघा मित्रांनो बघा. नोव्हेंबर 2022 मध्ये भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक धोरण जाहीर केलं? हा प्रश्न पेपरला आला. आता खूप सारे मला सांगा 2022 ची गोष्ट. आता तुम्हाला सांगा 23 मध्ये 24 मध्ये 1.5 वर्ष 2 वर्ष झाली ती गोष्ट माहिती आहे का तुम्हाला? आपण एवढ्या सगळ्याच प्रकारचे धोरणं प्रत्येक वेळेस आपण पाठ करतो का? तर नाही. ठीक आहे पाठही केले असेल पण आठवतं का? हे खूप सारे मुद्दे मित्रांनो बघा. पण प्रश्नातला सेन्स बघा मित्रांनो बघा. प्रश्नातला सेन्स बघा. प्रश्नात एक्झॅक्टली दिलं काय ते बघा. बघा याच्यात तर आपण बघितलं मित्रांनो बघा. भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने बघा. मंत्रालय कशा संदर्भातलंय बघा. विषय काय तो थोडा बघा बघा. राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक बघा. राष्ट्रीय आत्महत्या म्हणजे लोकांच्या माणसांच्या आत्महत्येबद्दलचं धोरण. हा विषय जर आपण थोडा कॉमन सेन्सचा विचार केला मित्रांनो तर आपण बघा त्याच्या उत्तरापर्यंत बघा. मला सांगा कृषी मंत्रालयाचं काम काय असतं माहिती बघा तुम्हाला. म्हणजे हा पर्याय उत्तर येण्याची पॉसिबिलिटी फार कमी बघा. वित्त मंत्रालयाचं काम काय असतं? पैसा. उत्तर याची पॉसिबिलिटी थोडी कमी आहे बघा. आणि गृह सुरक्षा ओके मित्रांनो बघा हा पण पर्याय उत्तर याची बघा. कुटुंब कल्याण आरोग्य या संदर्भातला हा विषय रिलेटेड असण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 1 असावं. आता हा मी अभ्यास करून या प्रश्नाचं आन्सर काढलं का नाही, तर मी थोडासा विषय बघितला, थोडं पर्याय बघितले आणि एक लॉजिक माझं डेव्हलप केलं की नाही नाही ही गोष्ट मला या सोबत लिंकिंग वाटते. आणि मित्रांनो बघा तुम्हाला सांगतो जे तुम्हाला मी ह्याच्या लॉजिक सांगतोय मित्रांनो हे खूप महत्वाचे बघा. तुम्हाला कन्फर्म आन्सर माहितीये बिनधास्त तुम्ही तुमचा आन्सर काढा. पण जिथे आन्सरच माहित नाही लॉजिक तर लावा. गोळी कशाला मारता? 1 मारू की 2 मारू का 3 मारू का सगळे 2-2 मारू? असं नका करू आपण. तर तुम्हाला काहीतरी लिंकिंग करायची मित्रांनो. तर ह्या गोष्टीचा बॅलन्स जर मित्र तुम्हाला साधता आला तर तुम्हाला खूप मोठी मदत मित्रांनो प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी होणार बघा. अजून एक प्रश्न बघा. एका एमपीएससी आलेला प्रश्न गणिताचा प्रश्न. तुम्ही माझ्याकडे म्हणा इग्नॅन अकॅडमी गणिताची बॅच जॉईन वगैरे केली असेल माझ्याकडे चुकून वगैरे म्हणा. बघा मी काय सांगतो बघा. गणिताचा प्रश्न बघा. काय विषय एमपीएससी आलेला प्रश्न बघा. नाही फॉर्म्युला माहिती काळखा मी माहिती नाही जमत सर मला. पण तरी पण उत्तरापर्यंत पोहोचायचं बघा. सांगतो तुम्हाला बघा. 5 मजूर 12 दिवसामध्ये बघा मित्रांनो बघा. मजूर किती आहेत? किती दिवसात काम करतात ते? 12 दिवसामध्ये बघा. 5 मजूर आहेत 12 दिवसामध्ये काम करतात बघा. एक कॉमन सेन्स तुम्हाला सांगतो बघा. मी कॉमन सेन्स सांगतो बघा. 5 मजूर आहे 12 दिवसामध्ये काम करतात. पुढे विचारा काय 15 मजुरांना दिवस किती बघा. मित्रांनो बघा मजूर किती झाले 15. एक छोटीशी गोष्ट एमपीएससी प्रश्न आल्या लक्षात ठेवा. मजूर 5 होते दिवस 12 लागतायत. अरे मला सांगा व्यक्तींची संख्या मजुरांची संख्या वाढली तर दिवस जास्त होतील की कमी? अरे जास्त माणसं काम करायला आले तर दिवस कमी लागतील. काम लवकर पूर्ण होईल मित्रा. मग मला सांग 5 मजुरांना 12 दिवस लागतात तर 15 मजुरांना 12 पेक्षा कमी दिवस लागतील. दॅट इज कॉल्ड कॉमन सेन्स.
12 पेक्षा कमी असणारा पर्याय कोणता आहे? 16 हा 12 पेक्षा मोठा येणार नाही, 12 तर येऊ शकत नाही, 15 12 पेक्षा मोठा येणार नाही, उरला पर्याय कोणता? 4 घेऊन टाका. आन्सर फॉर्म्युला वापरला का मी? अजिबात नाही. मला सांगायचं आहे की तुम्हाला फॉर्म्युला येत असेल, वेल अँड गुड. पण सपोज मित्रांनो बघा, असे प्रश्न जर काही असले की तुम्हाला कॉमन सेन्स वापरायला काय प्रॉब्लेम आहे? मग या प्रकारचे बघा जवळपास 12 टेक्निक मित्रांनो आपल्या एमसीक्यूच्या कोर्समध्ये डेव्हलप केले आहे. तुम्हाला सांगतो बघा, तुम्हाला ही एक टेक्निक सांगितली बघा. अजून एक प्रश्न बघा, म्हणजे उत्तरापर्यंत पोहोचतो कसं मित्रांनो बघा, मी तुम्हाला सांगतो बघा, लक्षात ठेवा. याच्यात बघा ही गोष्ट काय विचारली, प्रश्न वाचा बघा. कल्लानाई बघा, कल्लानाई ग्रँड अनाई कट म्हणूनही ओळखलं जातं. बरं ठीक आहे, ते भारतात बांधलं गेलेलं पहिलं धरण होतं बघा. ठीक आहे, मग खालीलपैकी कोणत्या नदीवरती हे धरण बांधण्यात आलं बघा. आता विचारला प्रश्न काय बघा तुम्हाला, कल्लानाई हे धरण मित्रांनो बघा कोणत्या नदीवरती बांधण्यात आलं बघा. आता धरण जर महाराष्ट्रामध्ये वगैरे असतं तर आपण पाठ केलं असतं, आपल्या ओळखीचं पण असतं बघा. पण आता हे नेमकं कोणत्या नदीवरती बांधलेलं बघा मित्रांनो काहीच माहिती नाही, आयडियाच नाहीये. सगळ्याच नद्या, आता अनेक धरणं सभा एक नदीवर सगळ्याच धरणं पाठ करणार आपण नाही, पण एक थोडंसं लॉजिकचा आपण आधार घेऊ मित्रांनो बघा. आता मला सांगा बघा, कल्लानाई ना बरकाचं नाव मित्रांनो बघा, हे तुमचं दक्षिण भारतामध्ये मित्र शिटा. कल्लानाई बघा, अशा प्रकारची नावं तुम्हाला महाराष्ट्रामध्ये खूप रेअरली आली, पण अशी नाव कल्लानाई असं नाव तुमचं दक्षिण भारतामध्ये प्रचलित बघा. म्हणजे हा जो शब्द आहे मित्रांनो, हा तुमचा दक्षिण भारतातला शब्द दिसेल बघा. आणि दक्षिण भारतामध्ये यातली बघा वाहणारी नदी मित्र बघा तुमची कावेरी आहे बघा. म्हणजे आन्सर तुमचं कोणत्या पर्यायाकडे जाऊ शकतं? 4 नंबरच्या. मित्रांनो बघा, इथं मी काही पाठ केलं का नाही, मला माहित नव्हता हा प्रश्न, प्रामाणिकपणे सांगतो मला माहित होता, पण लॉजिकने तुम्हाला सांगतो मित्रांनो की मी लिंकिंग अशी लावली, शब्द कोणत्या भागातला आहे त्या भागावरून त्या नदीपर्यंत मी पोहोचलो. सांगण्याचा भाग एकच मित्रांनो की आपल्याला जर माहितीच असेल तर नो प्रॉब्लेम, पण जर माहिती नाही तर काय करायचं? गोळ्या मारायच्या का? अजिबात नाही. गोळ्या मारून माणूस पास होत नाही. तर मित्रांनो बघा, तुम्हाला काही तथ्य, काही प्रॅक्टिकल मेथड मित्रांनो यांचा जर मित्रांनो बघा जर तुम्ही आधार घेतला तर तुम्हाला मित्रांनो बघा मार्कांमध्ये वाढ होऊ शकते. आणि याच प्रकारच्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला मी आपल्या हे एमसीक्यूच्या कोर्समध्ये मी तुम्हाला सांगत असतो. हा कोर्स बघा मित्रांनो बघा तुम्हाला सगळ्या लोकांना मी सांगतो. दुसरी गोष्ट बघा, आता जे विद्यार्थी बीएमसी ची तयारी करतात मित्रांनो बघा, त्या लेकरांसाठी आपली बीएमसी ची मित्रांनो बघा कार्यकारी सहाय्यक आणि निरीक्षकची एक महामॅरेथॉनची रिव्हिजन बॅच सुद्धा मित्रांनो आपण लॉन्च केलेली. या बॅचचा तुम्ही सगळ्या लोकांनी फायदा घ्या. या बॅच मध्ये मित्रांनो आपण बघा रेग्युलर 3 तास पर सब्जेक्टचे 3 तास तुम्हाला असे कार्यकारी सहाय्यक आणि निरीक्षकला जे तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये कायद्या सकट जे विषय तुम्हाला मॅथ्स रिजनिंग सकट पूर्ण विथ करंट अफेअर मध्ये तुम्हाला मित्रांनो जी रिव्हिजन आपण ह्या बॅच मध्ये देतो मित्रांनो, याची फीस तुमची 199 रुपये. ही बॅच तुम्ही सगळ्या लेकरांनी जॉईन करा. ग्रामीण भागातले शेतकरी कुटुंबातले होतकरू विद्यार्थी मित्रांनो हा उपक्रम इग्नाइट अकॅडमी राबवलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला 4 दिवसामध्ये पूर्ण टू द पॉइंट एक्झाम ओरिएंटेड अप्रोचने तुम्हाला तयार करून परीक्षेला पाठविण्यासाठी मित्रांनो हा उपक्रम आपण डेव्हलप केलेला मित्रांनो. तर तुम्ही सगळे लेकरांनी ह्या बॅचचा विचार करा. आणि ज्या लेकरांना बघा आता अननोन प्रश्नांसाठी आपण लॉजिक कसं लावलं पाहिजे त्यासाठी हा एमसीक्यूचा कोर्स आहे. या कोर्समध्ये मी तुम्हाला 12 पॉवरफुल जबरदस्त टेक्निक मित्रांनो मी तुम्हाला अननोन प्रश्नांचा आन्सर काढण्यासाठी डेव्हलप केले. ह्या टेक्निकचे बघा मी तुम्हाला 3 प्रश्न सोडून दाखवले. अशा प्रकारचे मित्रांनो बघा 12 टेक्निक आहेत. तर तुम्हाला जर बघायचा असेल हा कोर्स घ्यायचा असेल तर या दोन्हीपैकी कुठलाही कोर्स तुम्हाला पाहिजे मित्रांनो तर इग्नाइट अकॅडमीचं ऍप तुम्ही डाउनलोड करा. त्या ऍपवर तुम्हाला मित्रांनो बघा ह्या सगळ्या गोष्टी भेटून जातील. जर तुम्हाला काही मदत लागली तर आपला हेल्पलाईन नंबर आहे मित्रांनो 8888 99 116 या क्रमांकावरती मित्रांनो तुम्ही कॉल करून या संदर्भातली कुठल्याही बॅचेस बद्दलची माहिती घेऊ शकता. ओके मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.